श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी अर्चना. माझ्या स्वराज क्रिस्टल चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. टायटल तुम्ही पाहिलाच आहे. आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये रुद्रयंत्राची मी माहिती दिली होती. तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये रुद्रयंत्राची स्थापना करायची असेल तर ते स्थापना करण्याची पद्धत काय आहे, योग्य विधी काय आहे, योग्य सेवा काय करायची आहे, रुद्रयंत्र सिद्ध कसं करायचं, याचे फायदे काय आहेत आणि रुद्रयंत्र आपल्या घरात स्थापन केलं तर त्यानंतर त्याचा उपयोग आपण कसा करू शकतो, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तसं तर रुद्रयंत्र स्थापना करायचं असेल तर श्रावण महिन्यासारखा दुसरा महिना नाही किंवा श्रावणी सोमवारसारखा दुसरा दिवस नाही, पण महाशिवरात्रीला सुद्धा तुम्ही रुद्रयंत्राची स्थापना करू शकता किंवा महिन्याच्या शिवरात्री येते तेव्हासुद्धा करू शकता किंवा आठवड्याचा सोमवार जेव्हा येतो तेव्हासुद्धा तुम्ही रुद्रयंत्राची स्थापना करू शकता. पूर्ण वर्ष वाट बघण्याची गरज नाही. तर रुद्रयंत्र कुठे मिळेल? तर तुमच्या घराशेजारी आजूबाजूला जवळच जर केंद्र असेल तर त्या केंद्रामध्ये तुम्हाला हे रुद्रयंत्र मिळेल. आणि जरी नसेलच तर कोणत्याही पूजा सामग्री दुकानामध्ये तुम्हाला जायचं आहे. तिथे मूर्त्या, देवांच्या मूर्त्या आणि वेगवेगळे यंत्र भेटतात. तिथे तुम्हाला हे रुद्रयंत्र मिळून जाईल. आता रुद्रयंत्र कसं असावं तर ते भरीव असावं, पंचधातूचं असावं. अशा पद्धतीने तुम्हाला रुद्रयंत्र घ्यायचं आहे. पोकळ रुद्रयंत्र किंवा पोकळ देवांच्या मूर्त्या देवघरामध्ये पूजू नयेत, तशा मूर्त्या घ्यायच्या नाहीत. त्यामुळे तुम्हाला पूर्ण बघून व्यवस्थित घ्यायच्या आहेत. आता रुद्रयंत्राची स्थापना का करायची? तर तुमच्या घरामध्ये हट्टी, तापट मुलं असतील किंवा तुमच्या घरातील व्यक्तींचा स्वभाव तापट असेल, हट्टी असतील, तुम्ही कितीही प्रेमाने बोला, कितीही चांगले बोला, तरी ते तुमच्याशी ओरडून चिरडूनच उत्तर देणार आणि बाहेरच्या लोकांशी चांगले बोलणार आणि चांगलं वागणार. पण घरात आले की एक प्रकारची दहशत, म्हणजे आपल्यालासुद्धा ती व्यक्ती घरात आली की बोलावे की नाही असं आपल्याला वाटतं. पण आपण दबक्या आवाजानेही मग बोलत राहतो. मग अशी तापट व्यक्ती असेल, त्याचबरोबर मुलं हट्टी असतील, जिद्दीपणा करत असतील, ऐकत नसतील, तर उद्धटपणाने बोलत असतील, तेव्हा तुम्ही रुद्रयंत्राची स्थापना करू शकता. किंवा एखादी व्यक्ती व्यसनाच्या आहारी गेली असेल, असाध्य रोग असतील, बरेच वर्ष जुना आजार आहे, खूप ट्रीटमेंट घेतली, खूप दवाखाने केले, पण औषधे उपचारांचा त्या व्यक्तीला काहीच प्रभाव पडत नाही. मग अशा वेळेस रुद्रयंत्राची स्थापना तुम्ही तुमच्या देवघरामध्ये करू शकता. फक्त स्थापना केल्याने याचा आपल्याला फायदा होणार नाही, तर त्याची पुढे तुम्हाला सेवाही करायची आहे. आणि ती सेवा केल्याने हे सर्व जे मी तुम्हाला आता या गोष्टी सांगितल्या, जे आपले प्रॉब्लेम्स असतात त्याच्यावर आपल्याला फायदा होणार आहे. रुद्रयंत्राची स्थापना सकाळी आपण देवपूजा करतो तेव्हा तुम्हाला ती करायची आहे. आणि तर काय करायचं आहे, तामण घ्यायचं आहे आणि रुद्रयंत्र त्यामध्ये ठेवायचे. रुद्रयंत्राला महामृत्युंजय मंत्र असं सुद्धा म्हटलं जातं. दोन्ही नावे त्याचीच आहे. रुद्रयंत्र तामणामध्ये ठेवायचं आहे आणि स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे. 108 वेळा ओम नमः शिवाय बोलायचं आहे. म्हणजे एक माळ तुम्हाला करायची आहे. तुमच्याकडे गळती असेल तर त्यावरती ठेवून 108 वेळा हा मंत्र बोलायचा आहे. पाणी आपोआप रुद्रयंत्रावरती पडत राहील आणि तुमचा हा जप पण पूर्ण होईल. जर तुम्हाला सकाळी देवपूजा करताना खूप घाई असेल तर पाण्याचा फक्त अभिषेक करून ओम नमः शिवाय मंत्र जप करून 108 वेळा बोलून तुम्हाला ते रुद्रयंत्र स्वच्छ पुसून तुम्ही देवघरात ठेवू शकता. आणि संध्याकाळी प्रदोष काळमध्ये भगवान शंकराची सेवा करायला खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे आणि महत्त्व आहे. त्यामुळे रुद्राभिषेक जो आहे तुम्ही प्रदोष काळात केला तरी चालेल. सकाळी फक्त अभिषेक करायचा आहे आणि संध्याकाळी रुद्र अभिषेक जो प्रदोष काळामध्ये तुम्ही करू शकता. जर सकाळी वेळ असेल तर सकाळी ही सर्व सेवा केली तरी चालेल, काही हरकत नाही. त्यानंतर आता रुद्रयंत्रावर आपण अभिषेक केला, 108 वेळा मंत्र बोलून त्यानंतर आपल्याला रुद्र अभिषेक करायचा आहे. मग सुरुवातीला काय करायचं तर स्वामी
स्वामी स्तवन आपल्याला बोलायचं आहे. त्यानंतर श्री स्वामी समर्थ 108 वेळा हा मंत्र बोलायचा आहे, म्हणजेच 1 माळ. रुद्र अभिषेकसाठी ज्या सेवा सांगणार आहेत त्या नित्यसेवेच्या पुस्तकात तुम्हाला सर्व सेवा दिल्या आहेत. त्या बघून तुम्ही सेवा करू शकता. तुमच्याकडे हे पुस्तक नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती सर्च करून सुद्धा ती तुम्ही सेवा करू शकता. सुरुवातीला आपण स्वामी स्तवन बोलायचं आहे, 1 माळ जप करायचा आहे श्री स्वामी समर्थचं. त्याच्यानंतर शिव महिमा स्तोत्र पठण करायचं आहे 1 वेळा. त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष 1 वेळा. नंतर श्री रामरक्षा स्तोत्र 1 वेळा म्हणायचे आहे तुम्हाला. त्यानंतर श्री रुद्र अध्याय चमक आणि नमक सहित तुम्हाला पूर्ण वाचन करायचं आहे 1 वेळा. त्यानंतर शिवकवच 1 वेळा. शिवगायत्री मंत्र 11 वेळा तुम्हाला म्हणायचा आहे. महामृत्युंजय मंत्र 11 वेळा. त्याच्यानंतर अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा आणि काळभैरव स्तोत्र 1 वेळा म्हणायचे आहे. शिव अष्टस्तोत्र नामावली 1 वेळा म्हणायचे आहे. या सर्व सेवा करताना गळतीमध्ये वरच्यावर पाणी तुम्हाला टाकत राहायचं आहे. सर्व मंत्र स्तोत्र बोलल्यानंतर जे तीर्थ तयार झालं आहे, सुरुवातीला जे मी प्रॉब्लेम सांगितले जे आपल्या घरात होत असतात त्यांना हे जे तीर्थ आहे त्यांना द्यायचं आहे. ही सेवा तुम्हाला 41 दिवस करायचे आहे आणि 41 दिवस हे तीर्थ बोलून तुम्ही जर त्यांना दिले तर खूप फरक पडतो. हे तीर्थ सर्वांनी ग्रहण करायचं घरामध्ये. आणि रोज ही सेवा करता नाही आली तर तुम्हाला दर सोमवारी तरी ही सेवा करणे आवश्यक आहे. आणि हे तीर्थ देऊन तुम्ही त्याच्यामध्ये फरक बघू शकता. त्यानंतर रुद्रयंत्र स्वच्छ पुसून देवघरात स्थापन करू शकता. हे यंत्र तुम्ही प्लेटमध्ये ठेवा किंवा चौरंगावरती ठेवा. छोटंसं सफेद चौकोनी कापड ठेवून त्याच्यावरती तुम्ही ठेवू शकता. आणि देवासोबत रोजच्या रोज तुम्ही रुद्रयंत्राची सुद्धा पूजा करू शकता. आणि त्याच्यावरती बेलपत्र आणि फुलं, सफेद फुलं तुम्हाला व्हायचीच आहे. आपण जशी सेवा करतो त्याच्याप्रमाणे सगळ्या देवांना फुलं वगैरे आपण कसं तुळशीपत्र स्वामींना पिवळं फूल, तसं महादेवांना सफेद फूल आणि बेलपत्र तिथं अर्पण करायचं आहे. आणि मग तुम्हाला अशा प्रकारे रुद्रयंत्राची स्थापना करायची आहे. आणि ही सर्व माहिती तुम्हाला मी सांगितली. आणि हा व्हिडिओ तुम्हाला ही माहिती तुम्हाला कशी वाटली तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.